नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अशी कथा ऐकणार आहोत जी मनाला स्पर्श करून जाईल, थकलेल्या आत्माला बळ देईल आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल। ही कथा आहे अक्कलकोटचे सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांच्या एका अनोख्या प्रसंगाची। आजची कथा कोणत्याही ग्रंथातील नसून एक प्रेरणादायी प्रसंगावर आधारित शिकवण देणारी पूर्णपणे नवीन कथा आहे। गावातील तरुणाची संघर्ष कथा। देवळे या शांत गावात विठ्ठल नावाचा एक तरुण राहत होता। मेहनती, प्रामाणिक, परंतु जीवनात सतत अडचणी त्याच्या पायाशी येऊन उभ्या राहत। कधी नोकरीचं टेन्शन तर कधी घरची जबाबदारी। चांगलं करावं असं मनापासून त्याला वाटायचं, पण काही केलं तरी यश दुरूनच हात हलवून जायचं। गावात अनेक वेळा लोक एका वाक्याचा उच्चार करत, जाऊ दे रे, स्वामी महाराज आहेत ना, सगळं नीट होईल। पण विठ्ठलच्या मनात प्रश्न, मी त्याच्याकडे कधीच काही मागितलं नाही, मग ते माझं ऐकतील का? जसे जसे दिवस पुढे जात होते तसे तसे दिवसागणिक विठ्ठलचा ताण वाढत होता। एक दिवस तर विठ्ठलच्या अंगामध्ये शक्तीच उरली नाही। तो गावाबाहेरच्या नदीकाठी जाऊन एकटा बसून रडू लागला। त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि त्याच्या मनात एकच विचार येत होता, मला कोणी मार्गदर्शन करणार मिळेल का? मला कोणी मार्गदर्शन करणार नाही का? एकदा तरी काहीतरी चिन्ह मिळेल का? आणि मिळलं असतं तर किती बरं झालं असतं, असा विचार तो करत बसला। संध्याकाळची वेळ, निरभ्र आकाश, मंद वारा, विठ्ठल रडत बसला। अचानक त्याला पावलांची चाहूल ऐकू आली। पांढऱ्या कपड्यामध्ये एक तेजस्वी व्यक्ती त्याच्या दिशेने येत होती। डोळ्यात अपरंपार करुणा, चेहऱ्यावर अलौकिक तेज। विठ्ठल चकित झाला। तेज होते श्री स्वामी समर्थ महाराज। त्यांच्या समोर येऊन शांतपणे म्हणाले, अरे, एवढं का रडत आहेस? संसारामध्ये कोणाला अडचणी नसतात, तू फक्त धीर धर, तुझं काम होतंय, तुला ते पाहता येत नाही, तुला ते दिसत नाही, इतकंच। विठ्ठल आश्चर्यचकित झाला। त्यांनी त्यांच्या मनातलं कसं काय ओळखलं? स्वामी समर्थ महाराजांनी विठ्ठल समोर तळहात पुढे केला आणि म्हणाले, तुला 3 गोष्टी देतो, जर पाळल्या तर आयुष्यात यश तुमच्या पायाशी येईल। महाराज त्याला म्हणाले, सर्वप्रथम श्रमाची पूजा कर। काम लहान मोठं नसतं, भक्ताने श्रमाची पूजा केली तर देव त्याच्यासाठी दार उघडतो। मनापासून मेहनत केलीस तर काळही तुमची बाजू घेतो। दुसरं म्हणजे नकाराने घाबरू नका। ज्याला नकारापासून भीती वाटते त्याला सकारात्मक संधी दिसत नाही। संसारात अपयश म्हणजे अंत नाही, तो तर नवीन सुरुवात करायचा संकेत असतो। आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दृढ विश्वास ठेवा। जिथे मन स्थिर होतं तिथे देव उतरतो। विश्वास म्हणजे तुमच्या आत्म्याचं बळ। विश्वास असेल तर दगडही देवाचं रूप घेऊन मदत करतो। हे सांगून ते हलकेसे हसले। त्यांच्या हसण्यात एक अद्भुत शांतता होती। त्या दिवसापासून विठ्ठल पूर्ण बदलला होता। त्याच्या सर्व तक्रारी नष्ट झाल्या, मनातील भीती नाहीशी झाली। तो दररोज स्वामींच्या नामस्मरणाने दिवसाची सुरुवात करू लागला। कामात अडथळे येत होते, पण आता तो घाबरत नव्हता। स्वामींची वाक्य त्याच्या कानात सतत घुमत असत, तुझं काम होतंय, तू पाहत नाही, तुला ते दिसत नाही, इतकंच। काही दिवसांनी त्याने गावात एक छोटासा व्यवसाय सुरू केला। सुरुवातीला मंद चालणारा हा व्यवसाय हळूहळू वाढू लागला। लोक म्हणू लागले, विठ्ठल इतका बदलला कसा? तो त्यांना शांतपणे उत्तर देई, मी काहीच केलेलं नाही, माझं मन बदलून टाकलं स्वामी महाराजांनी। एका दिवशी पुन्हा नदीकाठी बसलेला विठ्ठल म्हणाला, स्वामी, तुमची कृपा नसती तर माझं काय झालं असतं? त्या क्षणी पुन्हा मंद वाऱ्यासारखा स्वर आला, अरे, देव कधीही त्यांच्या भक्ताला एकटं सोडत नाहीत। भक्त फक्त घाबरून त्यांच्या कृपेचं भान विसरतो। विठ्ठलचे डोळे पाणावले। खरंच, ज्यांच्या मनात महाराजांचे स्वामी समर्थ हे नाव आहे, त्यांना जीवनामध्ये आलेले कोणतंही वादळ हलवू शकत नाही। आपल्या जीवनामध्ये अडचणी येतात, पण त्या कायमच्या नसतात। मेहनत आणि धैर्याने अशक्य गोष्टी शक्य होतात। स्वामी समर्थ महाराजांची
नामस्मरण आणि विश्वास आपले आयुष्य बदलून टाकतो. नकार म्हणजे तुमच्यावरचा शिक्का नाही, तर पुढे जाण्याचं एक पाऊल आहे.